हय. येताना ते येतलो ह्या क्षेत्रान नवीन कलाकार जाल्यार तेका वाव आसा किंवा ताचे करियर घडोवंक शकता किंवा ताणी कितें करचें पडटलें ह्या मातीन हात घालतलो जाल्यार. हां, ह्या जर क्षेत्रात येवपा ही एक बऱ्यापैकी आनी हितून एक उर्जा गावता हेतून कलेक. आणि माझ्या तरी इच्छा आहे की जास्तीत जास्त कलाकार येवचे, त्यांच्यानी हे गणपती करपाचे, आपली कला सुदारपाची प्रयत्न आणि खूपशी हे आपले नाव राखपाचं की हे कलेन आपण काहीतरी एक लोकांक मूर्ती दिते की बऱ्यापैकी पेंटिंग करून दिते, बऱ्यापैकी फिनिशिंग करून दितं आणि लोकांक आवडांक जाय की खरोखरच तो कलाकार भाऊ काम करता आणि अशा कलाकारय तयार जावंक जाय. कित्याक एकाच्याच हातीन ते 2-2 दीड गणपती करप हे मुश्कील जाता आणि त्या खातीर आमकां ओढून धरता पडटा, कामता ना धरता कला टिकोवपाचो प्रयत्न करपाचो. जास्तीत जास्त भुरगे येवपाचे हे कलेक. थोडे थोडे करिना, एक 50-50 करिना, तेतूंतसून आनीक इम्प्रुवमेंट जातली. ह्या क्षेत्रान न्हू, ह्या क्षेत्रान जर येतलो जाल्यार हे 3 म्हयन्याचोच असो काम म्हणटा हे. मागीर त्या भुरग्यान समज आपले करियर घडयतो, बाकीचे जे 9 म्हयने आसा ते कितें करचे पडटले? तेतून तेणे करूं येता. तो बऱ्यापैकी जर एक पेंटर आसा जाल्यार खुबशीं कामां देवळाची असतात, मुर्ती रंगोवपाचे असतात, इवन आमचे तुळशी रंगोवपाचे असतात. ही कामां जी असतात बारीक बारीक पेंटिंग करपाची ती करूंक शकता तो बरें करून. आणि मूर्ती करूनय विकूंक शकता. कसले एक डिफरंट टायप ऑफ मूर्ती, गणपती तशें न्हू, आनी कसले कसले मूर्ती असतात ते पेंटिंग करून तो विकूंक शकता. व्यवहार करतलो जाल्यार आपल्या मनानसून इच्छा जाय ती आपण काहीतरी करून आपलं हें चलयतले आसा. आता तुम्ही हे मूर्ते चडशे हातान करतात काय फार्म वापरचेच पडटा? हां, आता आमचं हें काय आसा, पयलीं म्हाज्या त्या बाबाच्या टायमाक आसले ते वखदां ते स्वता मातयेचे गणपती हातीनच करतात आणि ताका टायम लागा. एक मूर्ती तयार जाता म्हणून 4-4 दीस वचत. आयज आमी काय करता, आमकां हातीन करपाक जास्त टायम तितको गावना. हे सिजनेबल वर्क आसता आनी आमी ते हायटीचे काडटा. थोडंसं आमी मॉडिफिकेशन करतो. खंय आमकां चेंजीस करूंक जाय, खंय आमकां हात चेंज करूंक जाय, ते डोके चेंज करूंक जाय, काय करूं हेचेर आमी तेच्या बॉडी प्रमाणे विचार करतो. तेच्या बॉडी खंयचो सूट जाता, खंयचे हात सूट जातात, त्या प्रमाणे आमी ते बसयतो व्यवस्थीत आणि तसं करतो. काय चेंजीस जाय जाल्यार कोणाक मातसो तितक्या करतो. जास्त जर हातीचोच करूंक वयतलो जाल्यार आमकां तितको टायम आयज ना आसा आणि ते कला खूप पुढे वयतली आणि जावचें ना तितकी. जे आमची ह्या लोकांची हें आसता ती जावचें ना आमचे करून आसा. आता म्हाका सांगा, तुम्ही गणपती व्यतिरिक्त आणि कितें करतात? गणपती मी माझा एक आसलो, मी गणपती जाल्या उपरांत अशे देवळांची मूर्ती बिर्ती पेंटिंग करीन, इवन अशे बारीक कामां आसली किंवा आनी काय काय चालूच आसता घरांत घराकडे. आणि तुमच्याकडे असे कोण डिमांड करतात आमकां हलकी मूर्ती हाड, प्लास्टर ऑफ पॅरिसची हाड, मरे ती हलकी आसता? येतात माझ्याकडे ती प्लास्टर तू कितें हाडून ना. मी म्हटलं माझी जी परंपरा माझ्या वडिलांनी केल्ली तीच आम्ही म्हटलं पुढे चलयतलो आणि मातीचेच करतलो म्हटलं. प्लास्टर बी जशें आमची इच्छा ना म्हटलं करपाची, माझ्या मनानसून तरी ना म्हटलं ती करपाची. ती मी मातीचेच करतले जास्त. आता हे रंगोवपाक केन्ना सुरू करतात तुम्ही मूर्त्यो? रंगोवपाक आमी एक 15 दीस आसतना सुरू करतो. चवथीक म्हणजे नागपंचमीक जालो काय धव्यो रंग बी मारप? नागपंचम जाली काय 8-10 दिसांनी सुरू करतो. काही जणांचे असे म्हणणे आसा की आता मातीत मेळना, माती मेळता पूण तेतून चड फातर असतात अशी. फुडें जर भवितव्यान आता जर मूर्त्यो करतलो जर माती तशी आसतली अवेलेबल काय खंय
सरकारान काहीतरी येवजण करची पडटली. हा, सरकारान जर काहीतरी याच्यात दुसरी योजना केली मातयेबद्दल मला बरें असलें की आज ती शाडू माती येता. आता ती आम्ही शाडू माती म्हणतो की ती काहीतरी त्याचो रेटय आसा, रेट आसा. काय आमी ती यूज केली, फाल्यां यूज करता करता तेजो रेट वाडत गेलो जाल्यार आमकां ते लोकांक मूर्ती दिवप सुद्दां मागीर तितकेच रेटीन हें करचें पडटलें न्हू. अशें कमी रेटान गावताल्यार ओके आतां करून आमी दिवंक शकता. अशें आतां माती बिती जास्त मोठो ह्या पडना न्हू. ह्या कलेन तुम्ही समाधानी आसात? खूब समाधानी आसा. ह्या कलेन जर समज तुम्ही येवंक नाशिल्ले जाल्यार तुमची आनी खंयच्या कलेन वचपाची इच्छा आशिल्ली? म्हणजे माझी इच्छा म्हणजे काय आम्ही जॉब आनी कसलो दुसरो बिझनेस दाखलो असलो पण एक खूप मोठा एक ह्या गावला म्हणते की ह्या पूर्वजांनी आमच्या वडिलांनी आमकां ह्या दिली ही कला. खूप श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणजे खूप श्रेष्ठ ही कला आमच्याकडे गावली. आता तुम्ही तुमच्या बाबा कडल्यान ही कला घेतल्यात वारस रूपाने. आता तुमची कला तुमची भुरगीं चलयता आणि ही चलयतली मुखार अशी दिसता तुमका? बघूया आता काय असं. माझं तर सध्या जो डॉक्टर दिला तो करता. आता ताचे नाव कितें? सार्थक नाही. हा, तू कितलीन शिकता सध्या? 12वीन आसा. हा, ओके. आणि म्हणजे तेका आवड आसा. जी चेडवा दोगांय आता ती ग्रॅज्युएट जाल्ली आहा दोगांय. ओके. पण ती पेंटिंगच्या बाबतीत म्हाका खूप हेल्प जाताली. ओके. बऱ्यापैकी पेंटिंग तीच करतात पेंटिंग. म्हणजे ती चली आणि आई पेंट म्हणजे मिसेस फॅमिली पेंटिंग. फॅमिली पेंटिंग. जास्त नवीन कलाकारांक कितें संदेश दितात तुम्ही? नवीन कलाकारांक म्हणजे एकच इच्छा आहा की बरे कलाकार तयार जावचे. नवीन कलाकार तेच्यानी बऱ्यापैकी मूर्ती ना लोकांक दिवचे की अशें दिवचे की लोकांनी तेचो उगडास करूंक ही मूर्ती आपणाक आमच्या कलाकारा कडसून गावली बरी आसा पेंटींग. असं नवीन कलाकार आपले ह्या करपाची कॅरियर. आता आम्ही पळयता जे चित्रशाळात आसा मागीर तुमचेय चित्रशाळेन पळयले आमी. आता गणपती करता आणि जळीमळी गणपती दवरचे पडटा म्हणजे घरान काय अडचणी येतात मागीर. आता काय असतं जागे तुम्ही आता वयर माझे स्टँड केले की स्टँड असे केले की ते सकयली काय असता थर बी तो वयर वचोंक उपकारना. व्यवस्थित म्हाका पेंटिंग करूंक गावना. हे पद्दतीन मी ती पयली स्टँड करून दवरलेले आसा. आता घरान म्हाज्या स्टायल असल्या कारणान मी ते घरात म्हाका तितके हे त्रास जायना म्हणून मी व्हडले जे 3.5-4 फुटाचे आहा ते मी माझ्या घरानच करते. ते वयरसून म्हाका सकयल हाडा जायना म्हणून ते बारीक ल्हान ल्हान वयर करते व्यवस्थित. थँक्यू. भाई तुमचे नाव कशें? माझं नाव हांवें म्हाका आपाक म्हणटा. खरं नाव माझं ऑफिशियल लक्ष्मण बालदास नागवेकर. आणि हे आता गणेश मूर्ती पहिली तुमचे कोण करताले तर? पहिली माझो बाबा करे गेली 90 वर्सां जाली. आता बाबा वारलेले आहात. आता त्याच्या उपरांत मी आता जवळजवळ 40-45 वर्सां मीच करता. तुम्हीच करता. तुम्ही जेन्ना येयल्ले पळय तेन्ना तुम्ही कितल्या वर्साचे आशिल्ले ह्या क्षेत्रान? म्हाका माझे पयली कडेन म्हणजे माझ्या बाप मी जावच्या आधी काहीतरी 10 वर्सां पयलीं माझो बाबा करी गणपती. आणि तो जास्त करून तो पहिली ही जी आसा गणपतीची ती हे आमचे श्री भालचंद्र कळंगूटकर यांच्या बाबा कडसून त्यांनी लहानपणापासूनच ह्या ट्रेनिंग घेतला आणि त्यांच्या प्रमाणे आपण हे स्टार्ट केले. ते आता त्याची परंपरा ही मी पुढे चालली. तुम्ही फक्त बाबा कडसून मार्गदर्शन घेतलं का आणि कोणाकडसून घेतलं? बाबा कडसून माझ्या. तुम्ही जेन्ना गणपती करपाक सुरू केले पळय तेन्ना कितले गणपती आशिल्ले? तेव्हा आमच्याकडे जवळजवळ 70 असले. 70. आणि आता गणपती कितले करता? आम्ही जवळजवळ म्हटलं 150 गणपती आमचे. 150. हे तुमचे गणपती खंय खंय वयतात? आमचे म्हापसा वयतात, सालिगांव वयतात, बार्देस एरिया म्हणटा जास्तच वयतात. कित्याक गेली 22 वर्सां मी म्हापसान गणपती माझे असले. ओके. कित्याक मी 150 गणपती म्हापसा व्हराय. पण आता हय माझे गणपती घरा व्हडले असल्या उपरांत 4-3.5 फुटाचे त्या कारणान हांवें कमी केले आणि आता हे घराकडेच करता सध्या. सार्वजनिक बी करतात तुम्ही? सार्वजनिक दिले मी. म्हाका दिले लोकमान्य दिल्लं तुम्ही. आणि परवरी दिले. असे 2 मिरामार जास्त जाग्यार दिले मी. ह्या क्षेत्रान आणि तुमका कोण कोण मदत करता गणपती करपाक किंवा रंगोवपाक? काय माझो भाव आसा एक धाकटो, त्याचे नाव तो करता. माझी जी फॅमिली आसा म्हणजे माझी 2 चेडवां आसा ती करता. माझो झील आहा तोय करता. आणि प्लस माझी मिसेस आहा न्हू ती
याचं फिनिशिंग काम असता पॉलिश बिलिश ती करता. ती स्वतः करता हँडल आणि ओके. बऱ्यापैकी ती ट्रेन झाली आहा. म्हाका सांग तुमची जी मिसेस आशिल्ली पळय ती पयली कितें गणपतीचे शेण ना, लावपाक ती- हांगारूच येवन ती हयसरच येवन ती त्यांचा घराणा जो असला तो संगीत घराणा संगीत घराणे हय. नाना आसोलकर म्हणजे आमचे गोंयचे प्रसिद्ध संगीत त्यांच्या घराण्यात ती पण त्यांनी हय येवन ही आत्मसात केली आणि बऱ्यापैकी केली आणि याचो खूप आधार म्हाका आता गावता. ओके. तुम्ही आता गणपती व्यतिरिक्त आणि कितें करतात सर्व्हिस बी तशी? ना आता सध्या मी म्हणजे माझी व्हॉलेंटरी घेऊन मी घरात गणपतीचा व्यवसाय आणि त्या भायर एक ल्हानसा माझा पार्सल हॉटेल असा हा. तो चलयता. मी तो सिजनेबलच चलयतोय. ओके. फक्त गणपती असताना ही माझी परंपरा मी राखतोय. ओके. आता आम्ही पळयता सगळीकडे खुबशा ठिकाणी मातयेचे मुर्ते मातशे आता कमी कमी जाता आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे मुर्त्यो हाडटात किंवा ते लोक म्हणतात ते शांडू मातीचे मुर्त्यो आणि ताचो परिणाम प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांचो परिणाम खरे जे मातयेचे मुर्ते करतात तेंचेर जाता असं तुमकां दिसता? जाता तो परिणाम पण जास्त करून लोकांनी माझी तरी इच्छा आहे की मी गणपती काळ म्हणून एक मातेची एक पुष्पाची विसर्जन त्याचे व्यवस्थित निसर्ग राखतलो आणि आम्ही ते मातीचेच पुजूंक जाय जास्त करून. कित्याक आज जे हे प्लास्टर येयल्यात किंवा काय येयला हेतून पोल्युशन जाता. तांकां जर इनेमॅल वापरतात केमिकल काय किंवा ते सगळे बुडयले काय इनेमॅल पानयान स्प्रेड जाता. त्या खातीर ते माशे बिशे असतात बारीक बारीक जीव असतात हो डॅमेज जाता. ह्या ना करता खातीर लोकांनी जास्त करून ल्हान जायना ते मातयेचे सुबक अशे मूर्ती पुजपाचे अशी माझी एक इच्छा. आता प्रत्येकाक गणेश भक्तांक दिसता की ती हलकी मूर्ती जाय आणि चडान चड व्हडली मूर्ती जाय. आता स्पर्धा जाता एखादो जर शेजारी व्हडली मूर्ती हाडटा जाल्यार त्याच्या पेक्षा आपणाक मूर्ती जाय व्हडली आणि ती हलकी. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचे मागण्यो करतात की मातीची हलकी जावंक शकता. तुमचे कितें म्हणणे? ना हलकी जावंक शकता पण ती आता जी एक शाडू माती त्याची जर मूर्ती बेगीन करीत नाल्यार ती म्हणजे ती एक हलकी जावंक शकता आणि ताका व्यवस्थित ताका कातो बितो जर किस असता माडाची ती वापरून बिपरून जर तो एक पातळ प्रमाणात काडीत जाल्यार तो हलको जावंक शकता. मातयेपेक्षा खूप हलको जावंक शकता. सरकार कडल्यान काय मेळता तुमकां अनुदान बी? सरकार कडल्यान आमकां ह्या वार्षिक जो आमचा गणपती फाटल्यान मूर्ती फाटल्यान आमकां 200 रुपया गावतात ते गावतात आणि ते ताचो आधार गावता आमकां आणि आता ते वाडयला. आणि मशीन बी काय ते मशीन बिशीन आमकां दिल्यात ऑलरेडी दिल्यात तेंच्या दिल्ल्या. पूण काही जणांनी असे लोक म्हणतात की काही जणांनी मशिनां व्हेल्या पळय ते मातयेच्या मूर्त्योच करिना ते प्लास्टर ऑफ पॅरिसचे रेडीमेड मूर्त्यो हाडटा आणि विकता. हेचेर तुम्ही कलाकार म्हणून कितें तुमचे म्हणणे? तशें करूंक ना. ज्या आमकां गव्हर्मेंटान जो हेल्प दिला ताचो पुरेपूर आमी फायदो घेवंक. ती एक मशीन हाडून आता एक 40-50 मशीन हाडून त्या घरान दवरप आणि आपण ते हे विकप हे बरोबर योग्य न्हू. दर कोणाक उपयोगाक पडटा ताका दिवपाक तेणी मातयेचो करपाचें आपूण अशें म्हणटा.